श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससुंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू अने निवृत्तीदासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णोपो निर्दोष मिरवतसे स्मृती तेची अवेव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमय रत्नाची पटबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुनती शूद्र घटिका अर्थध्वनी. नाना प्रमयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नी भले. त्यथ व्यासादिकाची आमती तिची मेळखा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षटदर्शने महिपती तेची भुंजाची आकृती मनोनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कुतोची फरशू नित्यभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकितू वर्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. देखा विवेकवंतू सोयी मळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंद केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दर्शनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सुन्मेक्षणू विघ्नरजू. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी अले सेवती. प्रमय प्रवाल सुप्रभ द्वैत्वाद्वैत तेची निकुंभ सरिसे पण एकवटत इभमस्तकावरी. उपरी देशोपनिर्देशे जे उदरे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकटी सुगंधे शोभती भली. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदिबीज. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू मनोनी विशेष अत्यादुरू विवेकावरी. जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मनोनी जाणुते नु गुरु भजिजे जेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्र गाहनी ना तरी अमृत रसा स्वानंदी रस सकळ. तैसा पुढती पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरूंची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. आता उधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमय महानिधी नाना नवरस सुताब्दी परिपूर्ण हे. की परमधाम प्रगट सर्व विद्याचे मूळपीठ शास्त्र जात वसोट आशिषांचे. ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनाचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे. नाना कथारूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासांची. मनोनी हा काव्या राव ग्रंथ गुरुवतीचा ठाव येथुनी रसा झाला ओ रसाळपणाचा. देवीची ऐका आणि एक येथुनी शब्द श्री सच्चा श्रीक आणि महाबोधी कोवळीक दुनावली. येथ चातुर्य शहाणे झाले प्रमय रुची आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. माधुर्य मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसली भली. येथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रताप वागळा
म्हणून जन्मे जाचे अवलिया दोष हरले. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवसेथ. भानूचे नितेज धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळकिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. ना तरी नगरा तरी वसिजे, तरी नगरची होईजे, तैसे व्यासोक्ती ते जे धवळीत सकळ. की प्रथम वयस काळी, लावण्याची नव्वाळी, प्रगटी जैसे आगळी गगनांगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहळीता साधारण, मग अलंकारी बर्वे पण निवाडू दावी, तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बर्वे पण पातले, ते जाणोनी काय आश्रयले इतिहासी. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी, सान्नी व धरोनी अंगी, पुरावे आख्यान रूपे जगी भरता आली. म्हणून महाभारती नाही, ते नोहीची लोकी तिन्ही, येणे कारणे म्हणपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. ऐसे जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम, परम मंगलधाम अवधारी जो. आता भरत कमळू परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादिला श्रीगुरु अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्धी, मथियला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्री संपर्के, कडलिसी विवेके, पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभविजे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे आकर्णिजे भक्ती, जे आदिवंत्य त्रैजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मशानी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जैसे शारदियेचे चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मनमवाळे चकोरत लगे. तया परी श्रोता, अनुभवावी ही कथा, अति हळुवारपणे चित्ता अनोनिया. हे शब्दवीन संवादिजे, इंद्रिया नेनता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमयासी. जैसे भ्रमर परागुनेती, परी कमळदळे नेनती, तैसा परी आहे सेवती ग्रंथिये. का पुला ठावो न सांडिता, अलिंगेचे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसे निगंभीरपणे, स्थिरावले अंतकरणे, आथिला तोची जाणे मानुये. आहो अर्जुनेची पाती, जे परिसने या योग्य होती, तीही कृपा करोनी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपले म्हणूनिया. जैसा स्वभाव माई बापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक चितयाचा संतोष आधी. तैसा तुम्ही मी अंगीकारला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी ऊने सहजे उपसला पार्थुकाई. परी अपराधू तो आणि काहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, जे अवधारा विनवूलाहे म्हणूनिया. हे अनावरण विचारिता, वायाची विध्वंसा उपनला चित्ता, एरवी भानु तेज काय खदोत्ता शोभा आथे. की टिटुंब चाचुवरी, माप सुये सागरी, मी नेनतो त्यापरी प्रवर्ते येथ. ऐका आकाश गिवसावे, तरी आणिक त्याऊनी थोर होवावे, म्हणून अपाडू हे अवघे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी, स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. तेथ हरू म्हणी नेनजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वयं सर्वेक्षरू प्रत्यक्ष अनुवादला. जैसे जे अगाध, जेथ वेळावती वेद, तेथ अल्पमी मती मंद काय होय.
हे अपार कैसोनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी, परी येथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे स्वानुकुळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला विवेकू, तरी संत कृपा दीपकू, सोज्वळू असे लोहाचे कणक होय, हे सामर्थ्य परिसाची आहे, की मृत ही जिवंताला हे अमृत सिद्धी, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया ही आती भारती, येथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काही, जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तीला हे ग्रंथीये, तरी न्यूनते पुरते, अधिक ते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे, आता देई जो अवधान, तुम्ही बोलविला मी बोलेन, जैसे चेष्ट सूत्राधीन दारू यंत्र, तैसा मी अनुग्रहितू, साधूचा निरपितू, ते आपुलिया परी अलंकारितू, भलतया परी, तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा, या बोला निवृत्ती दासू, पावो निपरम उल्हासू, म्हणे परियसा मना अवकाशू देवोनिया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवश्चैव किं कुर्वत संजय. तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेची, जे धर्मालय म्हणिजे, जेथ पांडवानी माझे, गेले असती व्याजे झुंजाचेनी, तरी तेची तुला अवसरी, काय किजत असे रयेरी, ते झडकरी कथन करी मज प्रती. संजय उवाच दृष्ट्वा तू पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा, आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख, तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकुट्ट धरी कवन, ना तरी वडवा नळू साधुकला, प्रलय वाते पोखला, सागर शोषणी उधवला अंबरासी, तैसे दूळ दुर्धर नाना विपरिकर, अवगमले भयासुर तिये काळी, ते देखोनिया दुर्योधने, अव्हेरिले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गजघंटा ते. पश्यैतां पांडुपुत्राणामाचार्य महती चुमुं, व्यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा, गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते, रचिले आथी बुद्धिमते द्रुपद कुमरे, जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेने हा सैन्य सिंह पोखरिला देख देख. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, युयुधानो विराटश्च द्रौपदश्च महारथः. अनिकही असाधारण, जे शस्त्राश्री प्रवीण, शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती, जे बळे पौढी पुरुषे, भीमार्जुन सारखे, ते सांगे न कौतुके प्रसंगीची. येथ युयुधानो सुबटू, आला असे विराटू, महारथी श्रेष्ठ द्रुपदवीरू, भ्रष्टकेतू चेकितानस, काशी राज्यस्य वीर्यवान, पुर्जित कुंतीभोजैश्च शैब्यश्च नरपुंगवः, युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान, सुभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. चेकितान दृष्टकेतू काशीराजवीर विक्रांतू, उत्तमोजान रूपनाथू शैब्य देख, हा कुंती भोजू पाहे, येथ युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. हा सुभद्रा हृदय नंदनू, जो अपरू नवार्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देख द्रोणा, आणि कही द्रुपदी कुमार, हे सकळी महारथी वीर, मिती नेने जे परी अपार मिनले असती,
अकस्माकं तु विशिष्टाये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ ताम्रमे विते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च आतामचादळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती उद्देश एक दोन्ही जया जती बोलोनी तुम्ही आदि करोनी मुख्य जे जे हा भीष्म गंगानंदनो जो प्रताप तेजस्वी भानू गिरिपुंज पंचाननो कर्णवीरू हा एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यो न पुरे एकलाची येथ विकर्णवीरू आहे हा अश्वत्थामा पहिला आहे याचा आडदरू सदावाहे कृतांतुमनी अन्ये च बहूं शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रपहरणा सर्वयुद्धे विशारदाः समितिंजयो सोमदत्ती ऐसे अनेकही बहुता हाती जयाची बळामित्ती धाताही नेने जे शास्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अश्रजात येथून रूढ जे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापो अंगी परी सर्व प्राणे मज चिलागी आराचिले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटासी आमुचिया काजाचे निपाडे देखता आपले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तिसी जीती जे बहु असो शास्त्रनीती येथोनिया ऐसे सर्व परिपुरते वीरदळी आमुते आता काय गणू याते अपारुहे अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं वरीशश्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुबटू तया दळवेपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपण कवना नाही मग वडवा नळू तैसा याही विरजा जैसा ना तरी पळयवन्नी महावातू या दोघा जैसा संगातू तैसा हा गंगासुतो सेनापती आता येणेसी कवने भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे परी वरचे लेणी पाडे दिसत असे वरी भीमसेनो बेथू जो जाहला असे सेनानाथू ऐसे बोलनिया मातू सांडिले तेने अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जया जिया औक्षोहिनी तेने तिया आयनी वर्ग न कवनी महारथिया तेने तिया वरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणते पाहिजे तुम्ही सकळ आची कुरक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू अवघा साचू आमुचा तस्य सजन नयन हर्ष कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनोदोच्चो शंखो दद्मो प्रतापवान या राजयाची बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्यांतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्ये शंखो भीष्मदेवे अस्फुरिला हे दोन्ही नादन मिनले तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहले जैसे आकाश कापडिले तुटोनिया गडगडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापतसे तेने महाघोष गजरे दुमदमती ताती गिरी कंदरे तव दळा माझी रणुतुरे अस्फुरिले तत शंकश भैरेश पनवान कगोमुखाः सहसेवा भयन्हन्त सशब्द स्तुमलो भवत्
उदंड संघ वाजते भयानके खाखाते, महाप्रलयो जेथे धाकडांसी, भेरी निशान मांदळ, शंख काहळा भुंगळ, आणि भयासूर रणकन्नोळ सुभटाचे. आवेशे भुजा त्रहाटीती, विसनेली हाका देती, जेथ महामद भद्र जाती आवर्तीना. तेथ भेडांची कवन मातू, काचया केर फिटतू, जेथे दचकला कृतांतो अंगणे घे. एका उभयाची प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरदातुजे दातुले हिवताती. ऐसा अद्भुतू तुरंबाळू, एकोणी ब्रह्म व्याकाळू, देव म्हणती प्रयाण काळू ओढवला अजी. तत श्वेतेर्हयैर्युक्ते, महती सन्निधे स्थितो, माधव पांडवो शैव, दिव्यशंखो पृथक् दूतू. पांचजन्यं ऋषिकेशो, देवदत्तं धनञ्जयः, पौंडो दद्मो महाशंख, भीमकर्मा वृकोदरः. अनन्तविजयं राजा, कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः, नकुलसहदेवश्च, सुघोष मणिपुष्पकौ. सी स्वर्गी मातू, देखोनी तो अकांतू, तव पांडव दळातू वर्तले काई. हो का निजसार विजयाचे, कि ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाचे निजावळीचे कातले चारणे. की पाखांचा मेरू जैसा, गहिवरू मिरवतसे तैसा, तेजे कोदाटलिया दिशा जयाचेनी. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठाचा राणा जान, तया रथाचे गुण काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुतू प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पायकू पाठीसी घातला, आपण पुढे राहिला, तेने पांचजन्य अस्फुरिला अवळलाची. परी तो महाघोषू थोरू, गर्जत असे गहिरू, जैसे उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. तैसे तुरंब बाळू भवते, कौरव दळी गाजत होते, ते हरपुनी नेने केवते गेले तेथ. तैसाची देखे येरे, निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला. ते दोन्ही शब्द चाट, मिनले एकवट, तेथ ब्रह्मकटाह शतकूट हो पाहतसे. तव भीष्मसेनो विसनेला, जैसा महाकाळू खवळला, तेने पौंढो अस्फुरिला महाशंकू. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडिला गहिरू, तव अनंत विजय युधिष्ठिरू अस्फुरितसे. नकुळे सघोषू, सहदेव मणिपुष्पकौ, जेने नादे अतंकू गजबजला ठाके. काश्यश्च परमेश्वास, शिखंडी च महारथः, धृष्टद्युम्नो विराटश्च, सात्यकिश्चा पराजितः. द्रौपदो द्रौपदेयाश्च, सर्वेश पृथ्वीपते, सुभद्रश्च महाबाहू, शंखौ दद्मो पृथक् पृथक्. सघोषो धार्तराष्ट्राणां, हृदयानि व्यदारथ, नभश्च पृथ्वीं चैव, तुमुलो व्यनुनादय. तेथ भूपती होते अनेक, द्रौपदो द्रौपदेयाधिक, हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, दृष्टद्युम्नो नृपनाथू शिखंडीहन. विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर अस्फुरिले. तेने महाघोष निर्धाते, शेषकुर्म अवचिते, गजगोजोनी भुभाराते सांडू पाहती. तेथ तिन्ही लोक डळमळीत, मेरू मंदार आंदोळीत, समुद्राजवळ उसळत कैलासवरी. पृथ्वी तळ उलथो पाहात, आकाश से आसुडत, तेथ सडा होत नक्षत्राचा. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवाद जाहली, ऐसी एकटाळी पिटली सत्यलोकी. दिहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू जाहला तिही लोकी. ते देखोनी आदि पुरुषू विस्मितू, म्हणे जेने होय पांतू, मग लोपला अद्भुतू संभ्रमूतो. मनोनी विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले,
जे महाशंखा स्फुरिले कृष्णादिके. तो घोष तरी उपसंवरला, परी पडी साध होता राहिला. तेने दळभार विध्वंसिला कौरवाचा. जैसे गजघटा आतू सिंहलीला विदारितू, तैसा हृदयाते भेदुतू कौरवांचा. तो गाजत जव ऐकती, तव उभेची हिले घालिती. एकमेका म्हणती सावध रे सावध. अथ व्यवस्थिता दृष्ट्वान् धार्तराष्ट्रान् कपिध्वजः. प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. तेथ बळे पौढी पुरते, महारथी वीर होते. तिही पुनरपि दळाते आवरिले. मग रिसेपणे उठावले, दुन वाटोनी उचलले. तया दंडी शोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर. जैसे प्रलयात जलाधर अनिवारका. ते देखली अर्जुने, संतोष घेऊनी मने. मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. तव समग्नी सज्ज जाहले, सकळ कौरव देखले. तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे. अर्जुनवाच ऋषिकेशं तदा वाक्य मीदमाह महीपते. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. यावदेतान्निरीक्ष्येऽहं युद्धकामानवस्थितान्. कर्मयां सह योद्धव्यमस्मिरन्यसमुद्यमे. योत्स्यमानावनेक्षेऽहं ये यत्रेयसमागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धिर्युद्धे प्रियचिकीर्षवः. वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता जड करी रथू पेलावा. नेवोनी मध्य घालावा दोन्ही दळा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक. निहाळीन शेक झुंजाते जे. जे आले असती आघवे, परी कौनोसी म्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणून या. पहूत करोनी कौरव, हे आतुर दुस्वभाव. वटिवे विण हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नवती. हे सांगोनी रायाप्रती काय संजय म्हणे. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशो न भारत. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. भीष्मद्रोण प्रमुखत सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति. तत्र पश्य स्थितं पार्थ पितॄनथं पितामहान्. आचार्यान् मातुला भातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तदा. शुशूरान् सहदेवस्य सेनयोरुभयोरपि. तान् समीक्ष स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान्. कृपया पराविष्टो विषीदन्नेदमब्रवीत्. ऐका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्णे रथो पेलिला. दोन्ही सैन्या माझी केला उभा तेन. जेथ भीष्मद्रोणादिक जवळिकेची सन्मुख. पृथ्वीपती अनेक बहुता हाती. तेथ स्थिर करून या रथू, अर्जुनो असे पाहतू. तो दळभार समजतो संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्रगुरु अशेक. तव कृष्णमणी नावेक विस्मो झाला. तो आपण या आपण म्हणे, येथ काही कवन जाणे. हे मनी धरिले येणे परी काय आश्चर्यसे. ऐसे पुढीलसे घेतू, तो सहजे जाणे हृदयस्थू. परी उगासे निवांतू ते वेळी. तव तेथ पार्थ सकळ, पितृ पितामह केवळ. गुरुबंधू मातुळ देखता जाहला. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले. हे सकळ सती आले तया माझी. सुहज्जन सासरे आणि कही सखे सोयीरे. कुमार पौत्र धनुर्धरे देखली तेथ. जया उपकार होते केले, की आपाती जे रक्षिले. हे असो वडील धाकुले आधी करुणी. ऐसे गोत्रांची दोही दळी, उदित झाले असे कळी. हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. तेथ मनी गजबज जाहली, आणि आपेसी कृपा आली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळीची होती, आणि गुण लावण्य आती. तया अनिकेत
तया आणि किती नसाहती सुते जपणे. नवी आवडेची निभरे कामुक निज वनिता विसरे. मग पांडेवी न अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे बुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ जाहले. असते पुरुषत्व गेले जे अंतकर निधले कारुण्यासी. देखा मत्रज्ञू बरळू जाय मग तेथ का जैसा संचार होय. तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिल्या. मनती असता धिरू गेला हृदया द्राव आला. जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू. मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. अर्जुन वाच दृष्टमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. वेपथ्रुचु शरीरे मे रोमहर्षस्य जायते. गाण्डीवं संस्राते हस्तात् वक्चैवं परिधायते. न च शक्नोम्य व्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा. तव गोत्रवर्णो आघवा देखिला येथ. हे सग्रामी उदित जाहले असती कीर समस्त. पण आपण पेया उचित केवी होय. एने नावेची नेनो काही मज आपण पे सर्वथा नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. देखे देह कापत तोंडसे कोरडे होत. विकळता उपजत गात्रासीही. सर्वांगा कंटाळा आला अति संतापू पणला. तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. धरतची निष्ठिले परी नेनेची हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापले मोहेने. जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण. तयाहून साधारण ते स्नेह नवल. जैसे समाग्नी हरू जिंतीला निवांत कवनाचा ठाव फेडिला. तो अर्जुनी मोहे कवळीला क्षणा माझी. जैसा भ्रमर भीदी कोडे भली तैसे काष्ट कोरडे. परी कमळिके माझी सापडे कोवळीची. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरू नेणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदि पुरुषाची माया ब्रह्मो याई नेनया आया. म्हणून भुलविल्या एकेराया संजय म्हणे. अवधारी मग तू अर्जुनो देखोनी सकळ स्वजनो. विसरला अभिमानो संग्रामीचा. कैसी नेनो सदयता उपनली तेथे चिंता. मग म्हणे कृष्ण आता निसिजे येथ. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ. जे वधावे हे सकळ येणे नावे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. न च श्रेयो न पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे. हे येर येर आघवे गोत्र जामुचे. मनोनी जळ हे झुंज प्रत्यक्षा नये मज. येणे काय काज महापापे देवा बहुता परी पाहता. येथ ओखटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभुवाथी. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. किन्नो राज्यन्न गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे कांक्षितान्नो राज्यं भोगा सुखानि च. तैमे व्यवस्थिता युद्धे प्राणस्त्यक्त्वा धनानि च. आचार्य पितरपौत्रास्तथैव च पितामहा. मातुला शुशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही. येथ राज्य तरी काही हे पाहोनिया. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे. ते जळोत आघवे पार्थो म्हणे. तेने सुखविन होईल ते भलतेसे साहजेल. वरी जीवितही वाचजेल याची लागी. परी यासी घातू कीजे मग आपण राज्य सुख भोगीजे. हे स्वप्नही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे
कवना लागी जियावे, जरी वडिला या चित्तावे विरुद्ध मने. पुत्राचे इच्छी कुळ, तया ते काही हेची फळ. जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले, हे मनीची केवी धरिजे. आपण वज्राची होईजे, वरी घडे तरी की जे भली या. आम्ही जे जे जोडावे, ते समस्तही भोगावे. हे जीवितही उपकारावे काजियाच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ, भी मांडुनी सकळ. मग संतो विजे कुळ आपुले जे, हे तेची हे समस्त. परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असे उद्यत झुंजावया. आतुरिया कुमरे, सांडोनिया भंडारे. शस्त्रांनी जिव्हारे आरोपोनी, ऐसी याते कैसेनी मारू. कवनावरी शस्त्र धरू, निज हृदय करू घातू केवी. हे नेनसी तू कवनु, परी पैल भीष्म द्रोणू. जयाचे उपकार असाधारण आम्हा बहुत. येथ शालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्टही असती, औधारी अति जवळिकेचे. हे सकळ ही सोयरी आमुचे, म्हणून दोषार्थी वाचे बोलताचे. एतान्न हन्तुमिच्छामि कृतोऽपि मधुसूदन. अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किं नो मयि कृते. हे वरी भलते करितू, आताची येथे मारितू. परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळीत, जरी राज्य होईल प्राप्त. तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आजी येथ ऐसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरिजे. सांगे मोख केवी पाहिजे तुझे कृष्णा. निहत्ते धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्या जनार्दन. पापमेवाश्रयदस्मान् हत्वैतानाततायिनः. जरी वधू करोनी गोत्रजांचा, तरी वसोटा होनी दोषांचा. मज जोडलासी तू हातीचा दुरी होसी. कुळहरणी पातके, ते अंगी जोडती अशके. ते वेळी तू कवने कै देखवासी. जैसे उद्याना माझी अनळू, संचारला देखोनी प्रबळू. मग क्षणभरी कोकळू स्थिर नोहे. का सकरदम सर्वरू, अवलोकोनी चकरू. न सेवितू अव्हेरू करुनी निगे. तया परी तू देवा, मज झकू न येसी भावा. जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल, तस्मान्नाहारवयन् हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबन्धवान्. स्वजनं हि कथं हत्वा सुखिनश्याम माधव. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुत परी दिसतसे, तुझसी अंतराय होईल. मग सांगे आमचे काय उरेल, तेने दुःखे ही फुटेल तुझविन कृष्णा. म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोग भोगी जती. हे असो मात घडती अर्जुन म्हणे. यद्यपि न पश्यन्ति लोभोपहत चेतसः. कुलक्षयकृतदोषं मित्रद्रोहे च पातकम्. कथं न ज्ञेयमस्माभिः पापदस्मान्निवर्तितुम्. कुलक्षयकृतदोषं प्रपश्यद्भिर्जनार्दनः. हे अभिमानमध्ये भुलले, जरी संग्रामा आले. तरी आम्ही हित आपुले जाणावे लागी. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे काळकुट्ट. हाजी मार्गी चालता, पुढा सिंह जाहला अवचिता. तो तव चुकविता लागुआथी. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूपाश्रवा. तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी नवचिये वासंडोनी. तरी क्षण एका कवळोनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजवसती पाहत. हे जाणता ही केवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थुते अवसरी, म्हणे देवा उधारी. आता कल्मषाची थोरी सांगेन तुझ. कुलक्षय प्रयशन्ति कुलधर्मः सनातनाः.
धर्मनष्टे कुलकृष्ण मधर्मोऽभिभवत्युत। जैसे काष्टी काष्ट मथिजे येथ वन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वलनी। तैसा गोत्राची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे। म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, मग अधर्मचनी आरोपे कुळा माझी। अधर्माभिभवात कृष्ण प्रदूषन्ति कुलश्रियः, श्रीशूद्रोषेषु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः। येथ सारासार विचारावे कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पौरुषती। असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे, तरी उजोची का आडळीजे जयापरी। तैसा कुळी कुळक्षय होय तेये वेळी तो आद्य धर्मो जाय, मग आन काही आहे पापा वाचोनी। जे यमनियम ठाकती तेथ इंद्रिय सैरा राहाटती, म्हणून व्यभिचार घडती कुळश्रियासी। उत्तम अधमी संचारती ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म। जैसी चोहाटेचिनी बळे पाविजे सैरा कावुळी, तैसे महापापे कुळी संचारती। संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च, पतन्ति पितरो दोषां लुप्तपिंडो दश क्रियाः। मग कुळातया शेका आणि कुळघातका, येर येरा नरका जाणे आथी। देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिते स्वर्गस्थ पूर्वपुरुष। जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवना तिळोदके कवन अर्पी। तरी पितर काय करीती कैसे निस्वर्गे वसती, म्हणून तीही येते कुळापासी। जैसा नखाग्नी व्याळू लागे तो खिशात व्यापी वेगे, तेवी अब्रह्मा कुळ आघवगे अल्पविजे। द्वेषे रेते कुलज्ञानां वर्णसंकार कारकै, उत्सादन्ति जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः। उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन, नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम। अहो बत महत्पापं कर्तुव्यवस्थिता वयं, यद्राज्यसुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यताः। देवावधार्यानिक एक येथ घडे महापातक, जे संगदोष हा लौकिक भ्रंशु पावे। जैसा घरी आपुला वा निवसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळो निघाली। तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्तेने। तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी। पडिलिया ती ठाई मग कल्पांतीही उकलू नाही, येनसे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे। देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजूनिवरी त्रासू नुपजे। हृदय वज्राचे हे काय किजे औधारी पा, अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तौशनिक। ऐसे जाणता ही दोख अवेरुणा, जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुधले। सांगपा काय थे कुले घडले आम्हा, यदि माम प्रतिकार स्मशस्त्रं शस्त्रपायनः। धार्तराष्ट्रारणे हन्तुस्तन्मयक्षेमतरं भवेत्। आता यावरी जे जियावे तया पासोनी हे बरवे, जे शास्त्र सांडोनी सहावे बाण याचे। तयावरी होय जतुके ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही। ऐसा देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू। संजय वाच एवमुक्तार्जुनः सांख्ये रथोपस्थ उपाविशत्, विसृजन् शरीरं चापं शोकसंविघ्नमानसः।
हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला, न धरीत गैवरू आला. तेथ उडी घातली खाला रथोनिया, जैसा राजकुमारू पदच्युतू. सर्वथा होय उपहतू, का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनू. ना तरी महासिद्धी संभ्रमे, जितला तापसू भ्रमे. मग आकुळून दामे दिनू कीजे, तैसा तो धनुर्धरू. अत्यंत दुःखे जिरजुरू, दिसे जेत रहिवरू तेजिला तेने. मग धनुष्यबाण सांडिले, न धरता अश्रुपात आले. ऐसे करायावर्तिले संजय म्हणे, आता यावरी तो वैकुंठ नाथू. देखोने सखेद पार्थू, कवने परी परमार्थो निरूपिल. ते सविस्तर पुढील कथा, अतिस कौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तिदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः.